सद्गुरु महाराज की जय. अत्यंत पराकष्टेनं कष्टानं कमावलेलं धन आणि सत्याच्या मार्गानं शास्त्राच्या मार्गानं सन्मार्गानं कमावलेला मान तुम्हाला या जगामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सन्मानानं जगायला मदत करते आणि अंतकाळाच्या वेळेला परलोकामध्ये जात असताना तुम्हाला परलोकामध्ये तुमच्या उगमापर्यंत पोहोची करण्याला मदत करते. पण लोकाला फसवून कमावलेलं धन आणि लोकाला बनवून कमावलेला मान तुमचं जोपर्यंत प्रारब्ध तुम्हाला साथ देईल तोपर्यंतच तुमच्या सोबत राहते. ज्या दिवशी प्रारब्ध उलट फिरल त्या दिवशी तेच तुमचा मान आणि धन तुम्हाला लोकांच्या दारोदार भीक मागायला भाग पाडते. परलोकाकडे जात असताना तुम्हाला पहिल्याच पायरीला आडवं येते, पहिल्या पायरीहूनच माघारी फिरवते आणि सरळ सरळ तुम्हाला असं कोणीही कर्म करत असेल त्याला नरकाच्या दारामध्ये नेऊन सोडते. ज्याला शास्त्र आणि संत वचन आणि ज्याला आपल्या मार्गाची परंपरा पूर्वानुपूर्व चालत असलेली संत परंपरा जर कुणाला कळत असेल तर त्यांनी शास्त्रानं ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे संत लोक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचं अनुकरण करून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जर कोणाला आपलं स्वतःचं आत्मकल्याण व्हावं असं वाटत असेल तर आणि त्या आत्मकल्याणाशी आपला काहीच संबंध नसेल तर ज्या पद्धतीनं लोकायला बनवायचं ते बनवावं आणि ज्या पद्धतीनं धन आणि मान प्रतिष्ठा कशी कमीता येईल ते जरूर त्यांनी कमवावी. त्याच्याबद्दल कोणाची तक्रार नाही. सद्गुरु महाराज की जय.